आपदा में शिवसेना जिलाध्यक्ष कुंदन संखे बने राहत की आवाज। एकता ग्रुप के युवाओं के साथ संभाला मोर्चा, 250 परिवारों तक पहुंचाई मदद। लगातार हो रही मूसलाधार बारिश ने पालघर जिले में बाढ़ जैसे हालात पैदा कर दिए हैं। झांझरौली बांध क्षेत्र के पाटिल पाड़ा सहित कई इलाकों के लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया गया। ऐसे कठिन समय में शिवसेना जिलाध्यक्ष कुंदन संखे स्वयं राहत कार्यों के बीच पहुंचे और पूरी स्थिति का जायजा लिया। राहत शिविर में पहुंचे कुंदन संखे युवाओं का बढ़ाया हौसला। राहत शिविर में पहुंचकर कुंदन संखे ने प्रभावित परिवारों से मुलाकात की, उनके हालचाल जाना और राहत कार्य में जुटे युवाओं का उत्साहवर्धन किया। उन्होंने राहत कार्य में सक्रिय एकता ग्रुप के युवाओं की खुले दिल से सराहना की, जिन्होंने सरकारी सहायता पहुंचने से पहले लगभग 250 परिवारों के लिए लगातार 2 दिन तक अपने हाथों से भोजन तैयार कर उन्हें भोजन कराया। राहत एवं बचाव कार्य में लगे पुलिस कर्मियों के लिए भी भोजन की व्यवस्था की गई। कुंदन संखे का बड़ा बयान। इस अवसर पर शिवसेना जिलाध्यक्ष कुंदन संखे ने कहा कि आपदा के समय राजनीति नहीं बल्कि मानव सेवा सबसे बड़ा धर्म है। एकता ग्रुप के युवाओं ने जिस समर्पण और सेवा भावना का परिचय दिया है वह पूरे पालघर और महाराष्ट्र के लिए गर्व की बात है। ऐसे युवाओं को समाज हमेशा याद रखेगा। स्वयंसेवकों का किया सम्मान। कुंदन संखे ने राहत कार्य में जुटे सभी स्वयंसेवकों का सम्मान किया और भरोसा दिलाया कि शिवसेना हर संकट की घड़ी में जनता के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी रहेगी। मानवता और सेवा का संदेश। पालघर की बाढ़ ने जहां तबाही की तस्वीर दिखाई है, वहीं कुंदन संखे और स्थानीय युवाओं की पहल ने यह भी साबित कर दिया कि जब जनप्रतिनिधि और युवा साथ आते हैं तो मुश्किल से मुश्किल हालात का भी मजबूती से सामना किया जा सकता है। कैमरामैन के साथ तेजेंद्र सिंह, महाराष्ट्र तक टीवी न्यूज, पालघर। नमस्कार। आताच आपण ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये पुराची परिस्थिती आहे ती परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना अशी काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत की ज्याच्यातून आपण उदाहरण घ्यावं। आता मी झांझरौली भागामध्ये आपण जे बघितलं असेल की पुराच्या पाण्यामुळे पाणी वाढतंय आणि तिकडच्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं आणि आता एका बाजूच्या शाळेमध्ये पाटीलपाड्याच्या शाळेमध्ये इथं काही 100 कुटुंबांना इथे ठेवलेलं आहे, बाकी काही पाड्यामध्ये आहे। परंतु ही एकता ग्रुपच्या नावाने ही सगळी तरुण मंडळी आहेत आणि मला असं सांगितलं की गेल्या 2 दिवसांपासून आज या सगळ्या लोकांना जेवण बनवण्याचं काम ही सर्व तरुण पोरं करत आहेत। जेव्हा आपण असं म्हणतो की आजचा तरुण हा क्रिकेट खेळतो, आजचा तरुण हा पार्ट्या करतो, आजचा तरुण पाऊस आला का कुठे फिरा जातो, अशा वेळेला या आपल्या पाटीलपाड्यातल्या सर्व एकता ग्रुपच्या या तरुण पोरांनी 250 लोकांचं जेवण गेले 2 दिवस कुठलंही पुढचं मागचा विषय न बघता हे केले। तुमच्या सर्व तरुण पोरांचं मी अभिनंदन करतो। अशी ही युवा पिढी, भविष्याची आपली पिढी आहे पालघर जिल्ह्याची, त्याच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य हे उज्ज्वल आहे। आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि असं क्षेत्रात बघा एखाद्या वेळेला शासन किती काम पडेल काय पडेल आपल्याच गावात आपलं राज्य म्हणजे ठीक आहे, आपण आपल्या गावामध्ये किमान दुःखद प्रसंगामध्ये किंवा ज्यावेळेला अडचण निर्माण होईल त्यावेळेस तुमच्यासारखी लोक शासनाची वाट न बघता की आमच्यासारखी वाट न बघता तुम्ही जे काम करताय हे महत्त्वाचं आहे आणि तुमचं मी बरोबर मनापासून अभिनंदन करतो। तुमच्यापासून इतर जिल्ह्यातल्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या तरुणांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे आणि जिकडे संकट येईल तिथे शासन राजकीय पक्ष येतीलच, पण त्यासोबत आपणच आपल्या भागाकरता उभं राहिलं पाहिजे। मग आपला ऊन असेल दुष्काळ असेल ह्याची चिंता फसत नाही, कारण आपण सर्व एकत्र असतो आणि नावच एकता आहे। अशीच एकता कायम ठेवा। आम्ही तुमच्या एकतेसोबत नेहमी असतो। 10 वाजता जेवण संपलं सगळं, रात्री पोलिसांचे 2 व्हॅन आल्या, त्यांना जेवण होतं म्हणजे आता ह्यांनी सांगितलं की स्वतःच आता केलंच, परंतु पोलिसांची जेव्हा व्हॅन आल्या 30% लोक त्यांना पण जेवण घातलं म्हणजे शासनाला पण म्हणजे अपुरं पडलं, तिकडे लोकांनी त्यांना पुरं पडलं। आणि सर्व एकता ग्रुपच्या तरुण पोरांचं खरोखर मनापासून धन्यवाद। मग आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही क्रिकेटला स्पॉन्सर करू नका, लंगडीला बाकी खेळा, पण हे पोरांचं उदाहरण बघून खरोखर आजची पिढी ही केवळ एका क्रिकेट किंवा ह्या गोष्टीकडे नाही तर सामाजिक गोष्टींकरता पण आपलं हे घेऊन आहे। त्यामुळे ह्यांच्याकडनं खूप आशीर्वाद किरण भविष्यामध्ये आहे। तुम्ही असंच काम करत राहा, कधी वेळ पडत आम्ही तुमच्याकरता सदैव असू। आमचे शिंदेसाहेब नेहमी असं म्हणतात की या तरुणांच्या हातामध्ये आपण दिलं पाहिजे। जिकडे खेडेपाडे आहेत तिकडे पोचायला आपल्याला माहिती आहे उशीर होतो, पण तुमच्यासाठी जे आहेत लोक ह्याच्यामुळे की आपण कुठेतरी लोकांना न्याय देऊ शकतो। त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। धन्यवाद। क्या
आज आम्ही आलोय आमचा आपला शिवसेनेचा कार्यकर्ता आहे बाहेर हे एवढं भरलं होतं हो एवढं भरलं होतं का इथे आपला रुपेश आपला शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शेवटी आपण स्वयंदाचं काम करतो शिंदे साहेबांनी सांगितलंय आपण कुठल्याही अटी असलेला आपला कुठल्याही व्यक्तीस त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे पण आपला पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा आपण जो मेहनत करतो मी मुद्दाहून इथे आलोय कारण का रुपेश आपला प्रामाणिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या घरामध्ये तुम्ही बघताय थोडंसं ओलसर झालेला भाग आहे हा एवढा भाग काल एवढा भरला होता म्हणजे घरामध्ये पूर्ण पाणी होतं काल आम्हाला याची इच्छा होती पण शासनाने आम्हाला सांगितलं तुम्ही कुठेही घेऊ नका आज आम्ही आलोय आणि पक्षाच्या कार्यकर्त्या मागे समजून उभं राहणं शिंदे साहेब आम्हाला शिकवलं आम्ही घरी आलो पण शेवटी कार्यकर्ता हा त्या भागाचं नेतृत्व करत असतो आणि तो लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो मी बघते ही परिस्थिती अजूनही तिकडे बिकट आहे पालघरमध्ये थोडंसं पाणी कमी झालंय पण पाणी कमी झालेलं नाही आहे तर आज इथे आलोय रुपेश आपल्या सगळ्या वस्तू हलवायला शिवसैनिक आहे आपला पण शेवटी त्यांची मुलं जिथे आज फ्रीज आहे पण त्या फ्रीजचा उपयोग संपला तर पूर्ण पाण्याखाली गेलं घर पाण्याखाली होतं आता मी आलो कारण शेवटी आपला कार्यकर्ता महत्वाचा आहे शिवसेनेचा बिदावाक्य आहे घर तिथे गावातली शाखा आणि घर तिथे शिवसैनिक पण शिवसैनिक जिवंत राहायला पाहिजे रुपेशसाठी कार्यकर्ते जे शिवसेनेचा झेंडा घेऊन चाललेले आहेत पवारसाहेबांचे विचार दिघे साहेबांचे विचार आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व श्रीकांत शिंदेचं नेतृत्व हे आज कुठेतरी जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला आम्ही सर्व लोक कार्यकर्ते आहोत तर आम्हाला वाटलं हे गोष्ट आलं पाहिजे आणि तो कार्यकर्ता एकटा नाही तर आम्ही पण सोबत आहोत पण महत्वाचं नाही कार्यकर्ता महत्वाचा आहे नंतर आपण पाऊस पडतोय मजा करायची हे नाही तर आज रुपेश आज मला आपण सांगितलं आपल्या लोकांनी की रुपेशची कंडिशन ही अशा प्रकारे तो राहतोय की आपला आदिवासी भाग आहे आणि सगळे मुलं बघतो मी अजून करतात काहीतरी नवीन करतात काहीतरी चालू पाहिजे सगळं मिळणार आहे पण शिवसेना सोबत आहे शिंदे साहेब सोबत आहेत पक्ष सोबत आहे धन्यवाद